नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. जिथे आजच्या 3 महत्वाच्या बातम्या. यात घोडे बाजार कसा होतो हे तुम्हाला मला सगळं माहिती आहे. भाजपने तोंड उघडायला लावू नये, सुप्रिया सुळे यांचा घणाघात. मराठा आरक्षणाचं वादळ तुर्तास शमलं, मागण्या अजूनही अपूर्ण. युद्धविरामाच्या चर्चेत जमिनीवर इराण अमेरिका युद्ध सुरूच. अजून किती काळ युद्ध ताणणार? या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोगा यात मांडलाय. यामुळे आता वरवरची बातमी नाही, तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. बातमी आहे घोडे बाजार कसा होतो हे तुम्हाला मला सगळं माहितीये. भाजपने तोंड उघडायला लावू नये, सुप्रिया सुळेंचा घणाघात. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीतील नाट्यमय घडामोडीनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. उमेदवारी ठरवतानाच प्रचंड घोडेबाजार सुरू असल्याची आम्हाला जाणीव होती. भाजपने मला तोंड उघडायला लावू नये, घोडेबाजार कुठे आणि कसा झाला याची संपूर्ण माहिती तुम्हालाही आहे आणि मलाही, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. ऐनवेळी मोबियाच्या नेत्यांनी घेतलेली माघार आणि एकूणच घडामोडींवर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. निवडणुकांमधील पैशांचा गैरवापर आणि केंद्रीय यंत्रणांचा दबाव रोखण्यासाठी संसदेत विधेयक मांडणार असल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले. निवडणुका पैशाच्या जोरावर होऊ नयेत आणि ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सची भीती नसावी. लोकशाही टिकवण्यासाठी जे करावे लागेल ते करू, असं त्या म्हणाल्या. तसेच राज ठाकरे यांनी घेतलेल्या निवडणूक बहिष्काराच्या भूमिकेवर दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. सुप्रिया सुळेंच्या या आरोपांवर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात, कोणी निवडणूक सुधारणा बिल आणत असेल तर त्याचे स्वागतच आहे, असा उपरोधिक टोला लगावला. बातमी आहे मराठा आरक्षणाचं वादळ तुर्तास शमलं, मागण्या अजूनही अपूर्ण. मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे 8 प्रमुख शैक्षणिक आणि आर्थिक सवलती देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे. या निर्णयानंतर आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण मागे घेतले असले तरी आंदोलन संपलेले नाही, कारण मराठा आरक्षणाचा मार्ग अजून मोकळा झालेला नाही. त्यामुळे राज्यातील मराठा आरक्षणाचे वादळ तुर्तास तरी शमले असल्याचे चित्र आहे. पण हे आंदोलन अजून संपले नाही, याची 2 कारणं आहेत. पहिलं कारण आहे की मागण्या अजूनही अपूर्ण. जरांगे पाटील यांची मुख्य मागणी आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण देणे आणि सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करणे ही आहे. सरकारने जाहीर केलेल्या 8 सवलती या केवळ शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती आणि शिष्यवृत्तीपुरत्या मर्यादित आहेत. दुसरं कारण आहे जरांगेंचा इशारा. उपोषण सोडताना जरांगे यांनी स्पष्ट केले आहे की त्यांनी केवळ सरकारला मागण्यांवर अंमलबजावणी करण्यासाठी वेळ दिला आहे. जर दिलेल्या मुदतीत मूळ आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. त्यामुळे सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे तात्कालिक मलमपट्टी असून मराठा आरक्षणाचा मूळ प्रश्न अजूनही अनिर्णितच आहे. यामुळेच हे वादळ पूर्णपणे शांत झालेले नसून तुर्तास थांबले आहे असेच म्हणावे लागेल. बातमी आहे युद्धविरामाच्या चर्चेत जमिनीवर इराण अमेरिका युद्ध सुरूच. अजून किती काळ युद्ध ताणणार? एकीकडे पडद्यामागे शांतता करारासाठी राजनैतिक प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे पर्शियन आखातात अमेरिका आणि इराणमध्ये थेट लष्करी संघर्ष भडकला आहे. अमेरिकेने इराणमधील रडार तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने आखातातील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. इराणने कुवेत आणि बहरीनच्या दिशेने 7 क्षेपणास्त्रे डागली असून बहरीनने याला थेट आक्रमण म्हटले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की इराणकडे आता त्यांच्या मूळ क्षमतेच्या केवळ 21 ते 22% क्षेपणास्त्रे शिल्लक आहेत, तरी त्यांच्यात हल्ला करण्याची क्षमता आहे. या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने कुवेतला $2 अब्ज अँटी ड्रोन शस्त्रास्त्रांच्या विक्रीला मंजुरी दिली आहे. शांतता चर्चा पुढे जाण्यासाठी इराणने अमेरिकेकडे त्यांचे गोठवलेले 2 लाख कोटी रुपये मुक्त करण्याची मुख्य अट ठेवली आहे. इराणच्या मते हा ट्रम्प यांच्यासाठी विश्वासार्हतेची कसोटी आहे. मात्र निधी मुक्त करण्यावरून आणि इस्रायल लेबनॉन वादावरून दोन्ही बाजू तडजोड करण्यास तयार नसल्याने युद्धविरामाच्या चर्चा म्हणजे तोंडची हवा ठरत असून जमिनीवर हे युद्ध अजून किती काळ खेचलं जाणार हे अनिश्चित आहे. धन्यवाद आणि पाहत राहा सकलम.